बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील घरावर गोळीबार झालाय। शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण बॉलिवूड हादरलाय। या गोळीबारानंतर काही तासातच पुण्यातून 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। हे आरोपी नेमके कोण आहेत? या प्रकरणामध्ये बिश्नोई गँगचा काही संबंध आहे का? जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक खास रिपोर्ट। गोळीबाराच्या घटनेनं बॉलिवूड पुन्हा एकदा हादरलंय। आधी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि आता दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय। सिंघम, सिम्बा, सूर्यवंशी अशा चित्रपटातून गुन्हेगारी जगतावर भाष्य करणाऱ्या रोहित शेट्टींच्या घरालाच लक्ष्य करण्यात आलंय। शनिवारी रात्री उशिरा जुहूच्या उच्चभ्रू भागातील शेट्टी टॉवरमधील रोहित शेट्टीच्या घरावर अचानक गोळीबार झाला। त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली। सुरक्षेच्या कारणामुळे परिसरात नाकाबंदी केली गेली। हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शेट्टी टॉवर आणि आजूबाजूच्या इमारतींचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं। आतापर्यंत 2 सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत। त्यात एक आरोपी रस्त्यावर चालताना आणि एका झाडाच्या आड लपल्याचं दिसून येतंय, तर दुसऱ्या व्हिडिओत एक आरोपी तोंडाला मास्क लावून दुचाकीवरून जाताना दिसतो। फॉरेन्सिक तज्ञांच्या पथकानं घटनास्थळावरून गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आणि इतर पुरावे गोळा केले। मुंबई पोलीस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार प्राथमिक तपासात गोळीबार करणारी एकच व्यक्ती आहे। पोलिसांनी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा या प्रकरणी जबाब नोंदवलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चालत जात गोळीबार करताना दिसतोय। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आलाय। गुन्हे शाखेनं एकूण 12 पथकं तयार करत आरोपींचा शोध सुरू केलाय। दरम्यान पुणे पोलिसांनी या प्रकरणात 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। पुण्याच्या वारजे आणि कर्वेनगर भागातून आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। हे 5ही आरोपी एका टोळीशी संबंधित असल्याचं बोललं जातंय। पुणे पोलीस सर्व आरोपींना मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवणार आहे। दरम्यान या घटनेचे धागेदोरे बिश्नोई गँगपर्यंत पोहोचतायत। बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकरनं या हल्ल्याची जबाबदारी केल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल होते। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणात अमान आनंद मारोटे, आदित्य ज्ञानेश्वर गायकी, सिद्धार्थ दीपक येनपुरे, समर्थ शिवचरण कोमाजी अशा आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। आपल्याकडं काही संशयिताची माहिती जी आहे मुंबई पोलीसच्या टीमने आपल्याकडं दिली होती। ते सर्व जी संशयित आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या टीम्स करून वारजे पोलीस स्टेशनने आज त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यातले काही संशयित जे आहेत ते वडगाव, धायरी, कर्वेनगर, वारजे ह्या भागातील आहेत। या सर्व 5ही लोकांना आपण क्राईम ब्रँच मुंबई आणि लोकल त्यांची पोलीस स्टेशनची टीम आहे त्यांच्याकडे आपण हँडओव्हर केलेलं आहे। बाकी पुढचा जो तपास आहे ते मुंबई पोलीसची टीम करत आहे। यापूर्वी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं बॉलिवूड हादरलं होतं। आता रोहित शेट्टी सारख्या बड्या दिग्दर्शकाच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं चिंता व्यक्त केली जाते। गोळीबार कुणी केला, गोळीबार करण्यामागचं कारण काय याचा पोलीस तपास करतीलच, पण बॉलिवूडवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे पोलीस आणि सरकार समोरही मोठं आव्हान निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।